नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। बाळाला दररोज शी होत नसेल, बाळाचं पोट कडक लागत असेल, 3-4 दिवसापासून बाळ शी करत नसेल, बाळाला अस्वस्थता वाटत असेल, तर बाळाला बद्धकोष्ठता होण्याची काय कारणे आहेत, त्यासाठी आपण काय काळजी करणं, बदल करणं गरजेचं आहे आणि जर त्रास झाला तर त्यावरती काय उपाय करणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। व्हिडिओच्या शेवटी मी बद्धकोष्ठता झाली तर त्यासाठी एक रामबाण उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा। सुजान संगोपन या चॅनलवर बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर करा। बाळाला शी न होणं यालाच बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन म्हटलं जातं। नवजात बाळ फक्त आईचं दूध पितो, त्यामुळे शू जास्त होते। अशा वेळी 2-3 दिवस शी न करणं साहजिक आहे, परंतु शू भरपूर प्रमाणात करत असावं। स्तनपान घेतलेल्या बाळाने 6 ते 8 वेळा शू केली आणि 2-3 दिवस शी केली नाही आणि त्याचा बाळाला जर त्रास होत नसेल तर काळजीचं कारण नाही, परंतु त्रास होत असेल तर उपाय करणं गरजेचं आहे। बद्धकोष्ठता होण्याची कारणे: 6 महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला आहार चालू केल्यानंतर बऱ्याच वेळा बद्धकोष्ठतेचा त्रास दिसून येतो। बाळाला घन आहार पचवण्यासाठी थोडासा वेळ लागतो। अशा वेळी पचनावरती ताण येऊन बद्धकोष्ठता होणं स्वाभाविक आहे। त्यासोबतच स्तनपानातील किंवा आहारातील बदल, पाणी किंवा द्रवपदार्थ कमी प्रमाणात पिणं, वातावरणातील उष्णता, बाळाला ताप येणं ही देखील बद्धकोष्ठता होण्याची मुख्य कारणं आहेत। जे बाळ स्तनपान घेते अशा बाळाला दूध सहज आणि पूर्ण पचतं। आईच्या दुधामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे शू जास्त प्रमाणात होते आणि 3-4 दिवसातून एकदा शी झाली तरीही शक्यतो बाळाला त्याचा त्रास होत नाही। परंतु जे बाळ फॉर्म्युला मिल्क किंवा गाईचं दूध घेतो अशा वेळी त्या दुधामध्ये जर योग्य प्रमाणात पाणी नसेल तर बाळाच्या पचनावरती ताण येतो आणि त्यामुळे देखील बद्धकोष्ठता होण्याची शक्यता वाढते। बाळाला गाईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क द्यायचं असेल तर डॉक्टरांचा सल्ला देणं आणि प्रमाण योग्य ठेवणं गरजेचं असतं। बाळाला जेव्हा वरचा आहार दिला जातो तेव्हा घन पदार्थ पचनासाठी वेळ लागतो। अशा वेळी आहारासोबत पुरेसं पाणी, द्रवपदार्थ दिले नाही, आहार सहज खाता येईल असा मऊ पातळ दिला नाही तरी देखील बद्धकोष्ठता होण्याची शक्यता असते। बाळाच्या पचनावरती ताण आला तर पोटामध्ये गॅसेस होणं, शौचास सहज न होणं, खडा होणं, पोट कडक होणं, 4-5 दिवस शी न होणं, पोट दुखणं असे त्रासही त्यासोबत दिसून येतात। डिहायड्रेशन हे देखील लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठता होण्याचं मुख्य कारण आहे। पाणी किंवा द्रवपदार्थ कमी प्रमाणात असतील, बाळाला ताप असेल, जास्त प्रमाणात औषधं दिलं असतील, वातावरण खूप उष्ण असेल तर शरीरातील पाणी कमी होतं आणि बद्धकोष्ठता होऊ शकते। बाळाला आईच्या दुधाऐवजी फॉर्म्युला मिल्क किंवा गाईचं दूध दिलं असेल तर त्यातील घटकांमुळे पचनास त्रास होतो। अशा वेळी बद्धकोष्ठता होण्याची शक्यता असते। जर बाळाला आईच्या दुधाव्यतिरिक्त इतर दूध द्यायचं असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य आहे, म्हणजे बाळासाठी हे त्रास आपण टाळू शकतो। स्तनपान देणाऱ्या आईच्या आहारात फायबरयुक्त पदार्थ, पोषणद्रव, द्रवपदार्थ कमी असतील तर बाळालाही पचनाचे त्रास होऊ शकतात। त्यामुळे आईने स्तनपान देत असताना स्वतःचा आहार संतुलित ठेवणं गरजेचं आहे। बाळाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी: स्तनपानाऐवजी इतर दूध देताना डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे, म्हणजे त्याचं प्रमाण योग्य करून बाळाला देऊ शकता। बाळाला बाटलीने दूध न देता वाटी चमच्याच्या मदतीने द्या, जेणेकरून बाळाला गॅस होणार नाहीत। बाळाला प्रत्येक वेळेस स्तनपानानंतर ढेकर काढणं गरजेचं आहे, म्हणजे पोटामध्ये गॅस साठणार नाहीत आणि पुढील त्रास वाढणार नाहीत। त्यासोबतच बाळाच्या पोटामध्ये गॅस होऊ नये यासाठी बाळाला नियमितपणे टमी टाईम देणं, प्रत्येक वेळेस स्तनपानानंतर ढेकर काढणं, पोटामध्ये गॅस होऊ नये यासाठी हलका दाब पडेल अशा पद्धतीचे व्यायाम नियमित करणं, पोटाचा मसाज करणं गरजेचं आहे, जेणेकरून गॅस होत नाहीत, पोट व्यवस्थित साफ होतं आणि पुढील त्रास होत नाहीत। बाळाला गॅस होऊ नये यासाठीचे देखील प्रभावी उपाय याबद्दलचा व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता। 6 महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला स्तनपानाबरोबरच आहार ताजा, पौष्टिक, मऊ, पातळ आणि सुपाचा देणं गरजेचं आहे। त्यासोबतच पुरेशा प्रमाणात पाणी आणि द्रवपदार्थही आहारामध्ये गरजेचे आहेत। बाळाचे पचन उत्तम राहील, पोटामध्ये गॅसेस साठणार नाहीत आणि बद्धकोष्ठता यामुळे होणार नाही। दिवसातून 2 वेळा नियमित पोटावर हलका दाब पडेल असे व्यायाम करा। बाळाला नियमितपणे टमी टाईम द्या। पोटावरती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गोलाकार बेंबीच्या भोवती मसाज करा, त्यामुळे आतड्यांची हालचाल होते, पोटातील गॅसेस बाहेर पडतात आणि गॅसेस साठतही नाहीत। त्यामुळे पचन व्यवस्थित राहते, पोट व्यवस्थित साफ होते आणि पुढील त्रास सहजपणे टाळता येतात। बाळाला आहारात फायबरयुक्त फळे, भाज्या नियमित द्या।
टोमॅटो, काकडी, सफरचंद, केळी, मोसंबी, पपई, मनुके, डाळिंब, चिया सीड्स, ओट्स, बाजरी, ज्वारी, डाळी, कडधान्य, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्या, जवस अशा पदार्थांमधून मुबलक फायबर मिळते. त्यामुळे आहारामध्ये या पदार्थांचा समावेश असायला हवा, जेणेकरून पचन सुधारतं आणि पुढील त्रास होत नाहीत. तसेच लहान मुलांना नियमितपणे अंघोळ, मसाज या गोष्टींमुळेही पचन सुधारण्यासाठी पुरेशी शारीरिक हालचाल, खेळ खेळणं, बाळाने व्यवस्थित शांत झोप घेणं या गोष्टीही बाळाचं पचन उत्तम राहण्यासाठी मदत करतात. 6 महिन्यापेक्षा लहान बाळाला बद्धकोष्ठता झाल्यास उपाय. 6 महिन्यापेक्षा लहान बाळाला फक्त आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क दिलं जातं. बद्धकोष्ठतेचा त्रास झाला तर बाळाला फळं, फळांची ज्यूस, भाज्यांची सूप किंवा पाणी देण्याचा प्रयत्न करू नका. बाळाला स्तनपान आणि फॉर्म्युला मिल्क देणं योग्य आहे. फॉर्म्युला मिल्क देत असताना पाण्याचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे. त्यासोबतच बाळाला बाटलीने दूध देत असाल तर अशा वेळी काळजी घेणं गरजेचं आहे, म्हणजे बाळाला गॅस आणि बद्धकोष्ठता हे त्रास होणार नाहीत. बाळाला बाटलीने दूध देताना काय काळजी घ्यायला हवी याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. ओवा कोमट करून सुती कपड्यामध्ये त्याची पुरचुंडी तयार करा. बाळाला जेव्हा बद्धकोष्ठता झाली असते त्यावेळी पोट खूप कडक होतं, पोटामध्ये गॅसेस होतात. अशा वेळी पुरचुंडीने बाळाचं पोट शेका, त्यामुळे आराम मिळतो आणि शौचास सहज होण्यासाठी मदत होते. कोमट पाण्यात हिंग टाकून बाळाच्या बेंबीभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गोलाकार पूर्ण पोटावरती मसाज द्या. त्यामुळेही पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी मदत होते. बाळाच्या पोटावरती हलका दाब पडेल अशा पद्धतीचे व्यायाम आणि मसाज यामुळेही त्रास कमी होण्यासाठी आणि शी सहज होण्यासाठी मदत होते. बाळाला पुरेसं कोमट पाणी द्या. पोट व्यवस्थित भरल्यानंतरही बाळाला लवकर शी होण्यासाठी मदत होते. त्रास खूप जास्त असेल तर बाळाला मसाज आणि व्यायाम करून नंतर कोमट पाण्याने आंघोळ घाला. कोमट पाण्याच्या शेकामुळे देखील पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी मदत होते. 6 महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला बद्धकोष्ठतेसाठी उपाय. बाळाला ओव्याच्या पुरचुंडीचा शेक, कोमट पाण्यात हिंग टाकून त्या पाण्याने बेंबीभोवतीचा मसाज, पोटावरती दाब पडेल अशा पद्धतीचे व्यायाम हे उपाय करू शकता. त्यासोबतच 6 महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला आहार चालू केलेला असतो. अशा वेळी नियमितपणे सकाळी 2-3 चमचे कोमट पाणी पिण्यास दिले, त्यामुळेही दररोज पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी मदत होते. जर त्रास जास्त असेल तर कोमट पाण्यात थोडंसं तूप टाकून अशा पद्धतीचं पाणी बाळाला पिण्यासाठी द्या. 9 महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला कोमट दूध आणि तूप एकत्र करून दिल्याने पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी आणि बद्धकोष्ठता होऊ नये यासाठी मदत होते. त्यामुळे नियमितपणेही अशा पद्धतीचं दूध तूप बाळाला देऊ शकता. 9 महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला दही खाण्यासाठी देऊ शकता. फायबरयुक्त फळं किंवा भाजीचे सूप किंवा ज्यूस बाळाला दिलं तर बाळाचं पोट व्यवस्थित भरतं आणि या फायबरयुक्त पदार्थांमुळे बाळाला सहज शी होण्यासाठी मदत होते. शौचास खडा होऊन शीसाठी त्रास होत असेल तर बाळाला पोटभर ज्यूस द्या. कोमट पाणी दिलं तर शी सहज बाहेर येण्यासाठी मदत होते. बाळाला शौचास खडा होऊन शीसाठी खूप त्रास होत असेल तर अशा वेळी कोमट पाण्याच्या टबमध्ये बाळाला थोडा वेळ बसवा. त्यामुळे पोट मऊ होतं आणि शी सहज बाहेर येते. त्रास खूप जास्त असेल तर गुदद्वाराजवळ एरंडेल तेलाचा पिचू ठेवा, त्यामुळेही शी सहज बाहेर येते. बाळाला बद्धकोष्ठता झाल्यानंतर पोट खूप दुखत असेल, अस्वस्थ वाटत असेल, बाळ आहार व्यवस्थित घेत नसेल, शौचातून रक्त पडत असेल तर अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य आहे. आणि औषधं घेणं गरजेचं आहे. डॉक्टर गुदद्वाराजवळ ठेवण्यासाठी काही औषधं देतात आणि त्यामुळे शौचास सहज बाहेर येते आणि पुढील त्रास टाळता येतात. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता. त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या. हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.